मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठा क्रांती मोर्चानं देखील उडी घेतली आहे। त्याचं कारण आहे जरांगे पाटलांनी केलेलं आवाहन आणि त्या आवाहनानंतर आदेश शिरसंबंध मानत मराठा मोर्चा एक भूमिका घेते। आपल्यासोबत मराठा मोर्चाचे समन्वयक आहेत। सावंत सर, काय नेमकं मराठा मोर्चाचं म्हणणं आहे या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल? बेसिकली मराठा मोर्चा जेव्हा जरांगे पाटलांनी सांगितलं, मागच्या वर्षी जेव्हा लोकसभेला त्यांनी आदेश दिला होता की तुम्ही पाडा म्हणून, तेव्हा आम्ही घवघवी यशस्वीने पाडले आणि त्यांना जागा दाखवून दिल्यात। इश्यू असा झाला आहे की जेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील जेव्हा मुंबईत आले होते एवढा संपूर्ण मोर्चा घेऊन, आणि ती चीड आहेच आम्हाला की आम्हाला पाणी नाही मिळालं, खाण्याच्या व्यवस्था बंद केल्या होत्या, महानगरपालिकेने सगळ्या त्यांच्या हागण्या मुतण्याच्या आमच्या व्यवस्था बंद केल्या होत्या, सगळी आजूबाजूची दुकानं बंद केली होती। तो एक चीडचा प्रकार आहे। बाकीच्या गोष्टी आहेत, पण मुंबईमध्ये येताना, मुंबईचा विचार करताना मुंबईमध्ये जास्तीत मराठा समाज आहे। मुंबई घडवण्यामध्ये कोकण असेल, सांगली असेल, सातारा असेल, विदर्भ असेल, 36 जिल्ह्यातल्या सर्व मराठी लोकांचा त्यामध्ये सहभाग आहेच। आणि आज आम्ही बघतो आहे की मुंबईतला मराठी माणूस कुठेतरी एकटा पाडला जातो, एक त्याला बाजूला केलं जातं आहे। आणि त्यावेळी माझी मराठी म्हणून, जरी मी मराठा असलो तरी प्रथम मी मराठी पण आहे, मराठी म्हणून माझी जबाबदारी आहे ती की नुसतंच काय म्हटलं, त्यावेळच्या संयुक्त महाराष्ट्र लढलेल्या प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांची मुलं लढत आहेत, राज ठाकरे लढत आहेत, त्यांची दोघांची मुलं लढत आहेत। ह्या 4 ठाकरे पिढीच्या लोकांनी तो जबाबदारी घेतलेली आहे। पण ॲज अ जबाबदारी माझीसुद्धा आहे। माझ्याबरोबर फडणवीसांची पण जबाबदारी घेतली मुंबईचं मराठी पण टिकवणे, त्याच्याबरोबर एकनाथ शिंदेंची पण जबाबदारी आहे मराठी माणूस तिथे टिकला पाहिजे। पण एकंदरीत जो आता प्रकार दिसतो आहे की मराठी माणसाला डावललं, मराठी माणसाला कॉर्नर करण्याचा कार्यक्रम आहे केला जातो आहे। आपण मराठा म्हणून माझी जबाबदारी आहे की मी माझ्या समाजाला सांगायला पाहिजे। आमच्यापैकी जवळजवळ 107 हुतात्म्यामध्ये जवळजवळ मराठा समाजाचे जवळजवळ 80% वरती मराठा आहेत, आणि ही माझी जबाबदारी आहे। मी माझ्या पुढच्या पिढीला काहीतरी मला द्यायला पाहिजे। आणि म्हणून शिवसेना असेल किंवा राज ठाकरे असेल, यांचा पक्ष, ठाकरेंचा पक्ष जो आहे, जे जरांगे पाटलांनी सांगितलं की ठाकरेंच्या हातात ती शोभून दिसते मुंबई, ती माझं कर्तव्य आहे की त्यांच्या मागे आम्ही उभं राहायला पाहिजे। तुम्ही हे मनोज जरांगे पाटलांचे आदेश किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मुंबईतल्या मराठा बांधवांपर्यंत कसं पोहोचवणार आहोत? बघा, आम्ही एक वेगळी रणनीती केली। रणनीती म्हणताना आमचा तो गनिमी गावा असतो, शिवनीती त्याला म्हणतो आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मराठा जनांना सांगितलं की तुमच्या इथे नातेवाईक इथे राहतात, त्यांना फोन करून सांगा की उद्या आपल्या गावाकडची जी रोजीरोटी मिळते, तुमचे सगळं जे बांधव असतात ते मुंबईमध्ये काम करतात, त्यामुळे तुमची तिकडे रोजीरोटी चालली जाते, तुमचा घरातला चूल चालते, त्याच्यामुळे तुमचं शिक्षण होतं, मुलांच्या सगळ्या गोष्टी होतं। तुम्ही सर्वांना, मुंबईमधल्या ज्या रहिवासी आहेत, तुमचे जे बांधव आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना सांगा की ह्यावेळी तुम्ही यांच्या मागे उभे राहा। कारण आहे की आता फेब्रुवारीमध्ये जरांगे पाटील पुन्हा मुंबईत येतात, यावेळी त्यांनी आपल्या आतमध्ये यायला दिलेलं आहे। पुढच्या वेळी जर मुंबई हातामध्ये गेली तर आपल्याला वाचीच्या नाक्यावरती मागच्या वेळेचं सगळं उभं राहायला लागेल। काल राज ठाकरेंनी देखील एक उल्लेख केलेला होता की परप्रांतीय वाद वेगळा, पण परप्रांतीय कोणीतरी म्हणतंय की कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातले बाहेरचे लोक मुंबईत येऊन मुंबई घाण करतायत, सांगतात ना, त्यांचा जो प्रकारच तसा आहे। आता तर तुम्ही म्हटलं तर कबुतरांसाठी जीवाचं रान करतात लोक, कबुतरांसाठी जीवाचं रान करतात, पण जी मुंबईमध्ये जेवढी आमची जेव्हा माणसं आली होती त्यावेळी कोणीच आलं नाही। त्यावेळी राहिलेली माणसं आम्हाला माहिती आहे, तो बाहेरचा माणूस झाला। मग मुंबईकर जो बाहेरचा आहे, इकडे त्याच्या व्यतिरिक्त वेगळंच चाललेलं आहे। आता असा प्रकार आम्हाला दिसतो आहे की मराठी माणसाला वेगळं केलं जातं आहे, आणि त्याच्यासमोर एक नवा हिंदू जो आहे 2014चा, तो आमच्यासमोर उभा केला जातो आहे। आम्ही सांगतो की जे हिंदू जे आहेत, आम्ही सुद्धा हिंदूच आहोत की म्हटलं, रादर हिंदूपेक्षा आम्ही हिंदू रक्षक आहोत। हिंदुत्व रक्षक तर माझ्या राजांनी केलं नसतं, छत्रपतींनी, त्याला आज हिंदू दिसले नसते। पानिपतच्या लढ्यात कुठला गुजराती आणि भैया दिसला नाही तिकडे, आम्हाला उत्तर भारतीय दिसला नाही आहे। इकडनंच वेड्यासारखे 2200 किलोमीटर मराठे गेले होते तिकडे, आणि त्या अब्दालीला त्यांनी हाकलून लावला होता। हाच प्रकार आहे, आज सुद्धा तोच प्रकार आहे की आज सुद्धा हे 2 गुजराती जे आहेत आतमध्ये शिरून हे संपूर्ण मुंबईची वाट लावायचा प्रयत्न करत आहेत, संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावायचा प्रयत्न करत आहेत, आणि मुंबईतल्या माणसाला एकटं पाडून त्याला कॉर्नर केल्याचं काम केलं जातं। मी माझ्या समाजाचं काम करतो, बाकीच्या समाजाचे पण लोकांनी सांगायला पाहिजे की जसं आज मराठा समाज जसं या भावंडांच्या मागे उभा आहे, तसं तुम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। कारण काही ते नाही आहे, कारण आपला आहे, आपला स्वार्थ असायला पाहिजे। जर उद्याची मुंबई जर आपल्याला सुखकर आणि सुखमय आणि मराठी माणसाची ठेवायची असेल तर ही कदाचित शेवटची लढाई असू शकते। त्यासाठी तुम्हाला आव्हान करतो की सर्वांनी विचार करा आणि हक्काने ते खाली उतरा।
हे जे सांगितलं जातं की पैशाचं वाटप आणि पैशाचा पाऊस पडला जाईल, याच्यातलं काही होणार नाही. तेवढी यांच्यात ताकद नाही. त्याला आपण निष्ठेने आणि गर्वाने आपण पुन्हा एकदा आमच्या हातात देऊया. ठाकरेंच्या हातात हरकत नाही, ॲटलीस्ट मराठी माणसाच्या हातामध्ये राहील. पण आत्ता जर ह्या जर युतीच्या हातामध्ये गेला तर आपल्याला प्रॉब्लेम होईल. कारण ही जी माणसं आहेत ही कोणासाठी तरी कामं करत आहेत. आज अदानीसारखा जो व्यावसायिक आहे तो संपूर्ण ह्यांना कामाला लावलेला आहे. यांच्याकडे ते काम घरगडी सारे कामं करत आहेत. मला असं वाटतं मराठी माणसांनी आपला मान सन्मान जपण्यासाठी या दोन बंधूंच्या मागे उभं राहायला पाहिजे. तर मराठा मोर्चाच्या सगळ्याच नेत्यांनी जरांगे पाटलांनी दिलेल्या आदेशानुसार किंवा त्यांनी म्हटल्यानुसार मुंबई ही ठाकरेंच्या हातात शोभते, यानुसारच आता मुंबईतल्या मराठा बांधवांपर्यंत ठाकरे बंधूंनाच पाठिंबा देण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी.